बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये इमारतीमधील पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या पंचवटीतील ही घटना आहे। एका सोसायटीमध्ये पार्किंगच्या वादातून वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय। शवविच्छेदनातून आलेल्या अहवालातून ही घटना आता उघड झाली आहे। बुधल विश्वकर्मा असं मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सुरू आहे। नाशिकमध्ये पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालेला आहे। मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर येतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, काय माहिती? अगदी खरे खरं तर नाशिकच्या पंचवटीमधील ही घटना आहे। इमारतीच्या पार्किंगवरून सोसायटीच्या चेअरमनसह आणि इतर सदस्यांच्या मारहाणीत या रहिवाशाचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। शवविच्छेदनातून आलेल्या अहवालातून ही घटना उघडकीस आलेली। बुधल विश्वकर्मा असे मारहाणीत मृत पडलेल्या इसमाचे नाव असून त्यांना बेदम मारहाणीमुळे त्यांना खरं तर मृत्यू त्यांचा झालेला आहे आणि अंतर्गत रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात आता पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक जे आहे ते रहिवाशांची, सोसायटीतील चेअरमन असतील, रहिवाशी असतील यांची चौकशी करताय आणि या संदर्भातली जो गुन्हा आहे तो पंचवटी पोलीस ठाण्यात आता दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।